मोर्चा पाठोपाठ ठाण्यात आता संविधान सन्मान मोर्चा धडक देणार आहे। येत्या 23 ऑक्टोबरला हा मोर्चा काढण्यात येणार असून ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड इथून मोर्चेकरी ठाण्यात सामील होणार आहेत। सदर मोर्चा हा दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि ओबीसी तसंच अल्पसंख्याक एकजुटीचा असणार आहे। मोर्चाची सुरुवात ठाण्यातील 3 हात नाका परिसरातून होणार आहे। आर्थिक आणि सामाजिक गोष्टी अधिक सक्षम व्हाव्यात असा या मोर्चाचा उद्देश आहे। तसंच हा मोर्चा प्रतिमोर्चा नसल्याचंही मोर्चाच्या समन्वयक समितीने स्पष्ट केलंय। हा जो मोर्चा निघतोय हा एका फुले शाहू आंबेडकरी परंपरेतला मोर्चा आहे आणि आता जे काही तथाकथित जे काही एक जातीय मोर्चे निघत आहेत त्याच्या अगोदरपासून या परंपरेतून मोर्चे निघत आहेत। मुद्दा असा आहे की या तथाकथित एक जातीय मोर्चांनी सगळा महाराष्ट्र एक जातीय यादवीच्या उंबरठ्यावरती उभा केलेला आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा एका जातीसाठी नाही किंवा मातीसाठी नाही, हा संविधानाच्या सन्मानासाठी मोर्चा आम्ही काढतो। हा सगळा महाराष्ट्र जो अराजकतेकडे चाललेला आहे त्याच्यामध्ये एक संविधानिक सलोखा निर्माण व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्हाला सुद्धा आमची भूमिका घेऊन मोर्चा काढावाच लागलेला आहे।